Hello friends, today's very interesting lesson I will teach you. Ninth lesson air. See, can you tell? हे तुम्ही ऑब्झर्व करून सांगायचं आहे. What are the people in the pictures doing? हे जे पिक्चर्स आहेत यामध्ये हे फर्स्ट पिक्चर कशाचं आहे? तर हे जे मॅन आहे ते आपल्या बायसिकलमध्ये हवा भरत आहे. त्यानंतर ही जी गर्ल्स आहे ती आपल्या बलूनमध्ये हवा भरत आहे आणि हे मॅन आपल्या फोर व्हीलर्सच्या व्हीलमध्ये हवा भरत आहे. मग आपल्याला नेक्स्ट ट्राय दिस हे एक व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट करायचं आहे. ते तुम्ही स्वतःही घरी करून पाहायचं आहे. टेक वॉटर इन अ बिग कंटेनर. एक मोठं पॉट घ्यायचं आहे, भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचे. टेक अ स्मॉल नॅरो कंटेनर. मी ग्लास घेतला आहे. होल्ड इट अपसाइड डाऊन ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड विदाऊट टिल्टिंग इट. पुश इट डाऊन इन टू द वॉटर. पहा, आपण हे पुश केल्यानंतर सुद्धा हे जे ग्लास आहे ते खाली जात नाही. नाऊ अलाव इट टू टिल्ट. सी, ते आता आपण तिरपे केल्यानंतर पहा आपल्याला काय आढळून आलेलं आहे. तर यामध्ये हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागतात. या काय दिसले आहे? तर सी, एअर इज अ लायटर दॅन वॉटर. म्हणजेच हवा ही पाण्यापेक्षा हलकी असते. सो एअर बबल्स. बबल्स मीन्स बुडबुडे. Bubbles rise to the top as soon as the container is tilted. It means that there was air even in the container that appeared to the empty. म्हणजेच पहा की हे बुडबुडे पाण्यावर का आले? तर हवा ही पाण्यापेक्षा हलकी असते आणि जेव्हा आपण हे कंटेनर त्यामध्ये दाबलं असतं ते खाली जात नाही, खूप जोर द्यावा लागतो. आणि जेव्हा आपण हे जे कंटेनर्स आहे ते तिरपे केल्यानंतर त्यातली हवा ही बाहेर निघून जाते. म्हणजेच यावरून आपल्याला काय उलगडलं की आपल्याला हवा ही डोळ्यांनी दिसत नाही, परंतु रिकामे जरी भांडे असेल तरी त्यामध्ये सुद्धा हवा ही असते. अशा प्रकारे हवेचं अस्तित्व हे सगळीकडे आहे. हे या आपल्या एक्सपेरिमेंटहून आपल्याला समजलेलं आहे. सी नेक्स्ट, देअर इज आर ऑल अराउंड अस. इट इज प्रेझेंट इव्हन in place that appear to the empty. Then how far around us does air spread? See, मग अशा प्रकारे आपल्या भोवती सभोवती ही सगळीकडे हवा आहे आणि रिकाम्या वाटणाऱ्या जागांमध्ये सुद्धा ही हवा भरलेली असते. मग आपल्या भोवतली ही हवा कुठपर्यंत पसरली आहे? मग आपल्याला दुसरे एक्सपेरिमेंट करायचं आहे. मग ते पहा, दुसरे एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला काय करायचं आहे? टेक लार्ज शीट ऑफ एनी वेस्ट पेपर. आपल्याला पेपर घ्यायचे आहे आणि चला आपण पेपर घेऊन पुढचे एक्सपेरिमेंट करूया. नाऊ प्लेस दिस शीट ऑफ पेपर वन ॲट अ टाइम इन अ पिल ऑन द फ्लोअर. म्हणजेच आपल्याला हे पेपरचं काय करायचं आहे? त्या फ्लोअरवर एकावर एक, आता इथे मी जसं केलं आहे तसं त्याचे ढीग घालायचं आहे, रचायचं आहे. ॲज द पिल ग्रो. आता हे वाढत वाढत गेलेलं आहे, पहा जास्त मोठा ढीग झाला आहे. त्यानंतर ऑब्झर्व द डिफरंट दॅट कॅन द सीन इन द लेयर्स ऑफ पेपर ॲट द टॉप ऑफ द पिल अँड दोज नियर द फ्लोअर. म्हणजेच पहा अशा प्रकारे प्रत्येक पानाचे आपण हे भाग केलेले आहे आणि हे कागद आपण एक एक करून जमा केलेला आहे, एकावर एक ठेवलेला आहे. नाऊ यू ऑब्झर्व धिस शीट. आता तुम्ही हे ऑब्झर्व करायचं आहे. सगळ्यात खाली असलेला थर आणि वरती असलेला थर, यामध्ये तुम्हाला काय दिसणं? थर मीन्स लेयर. या लेयर्समध्ये काय फरक आढळून येणार आहे? तर पहा, आपण
As we place more and more paper on the peel, the sheet at a lower level are present down by the sheet above them. The distance between the paper in the lower part of the peel become less while the paper in the upper part appear to be further apart. म्हणजेच काय झालेलं आहे पहा, हा जो कागद रचत रचत गेलेला आहे त्यामध्ये सगळ्यात खाली जे पेपर्स आहेत त्याचं निरीक्षण करायचं आहे. हे खालचे पेपर्स आहेत ते पहा दाबलेले आपल्याला दिसत आहेत, परंतु वरचे हे जे पेपर आहेत ते पहा वरचेवर राहिलेले आपल्याला दिसत आहेत. मग सी व्हॉट डू दिस टेल अस, यावरून आपल्याला काय उलगडलं आहे, द नियरेस्ट शीट ऑफ पेपर इज टू बी फ्लोर, द ग्रेटर is a number of paper above it. It means that the lower layers bear more weight than the upper layer of paper. Compared to that upper layers bear weightage. म्हणजेच आपल्याला यामध्ये एखादा कागद जितका फरशीच्या जवळ आहे, खाली आहे, सगळ्यात खाली आहे, तितकेच त्याच्यावर ठेवलेल्या कागदांची संख्या ही अधिक आहे. म्हणजेच खालचे थर काय झालेले आहेत, तो वरचा भार पेलतात आणि त्या मानाने वरच्या कागदांवर कमी भार असतो, त्यामुळे ते वरच्यावर तरंगलेले दिसतात आणि खाली असलेले दबलेले दिसतात. हे आपल्याला हे एक्सपेरिमेंट होऊन उलगडलेलं आहे. नाऊ नेक्स्ट द ॲटमॉस्फिअर मीन्स वातावरण. आता पहा, द अर्थ ऑन विच वी लिव्ह इज अराउंड इन शेप लाईक अ बॉल. या प्रकारे आपण इथे पाहतो, या प्रकारे अर्थचा आकार आहे, शेप्स या प्रकारे चेंडूसारखा आहे. देर इज एअर ऑल अराउंड द अर्थ. या पूर्ण पृथ्वीच्या भोवती, पृथ्वीमध्ये काय आहे तर हवा आहे. धिस कवरिंग ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. या पृथ्वीच्या भोवतीलची जी हवा आहे, या हवेच्या आवरणास वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. सी, ॲज वी गो फर्दर फ्रॉम द अर्थ, द लेयर्स ऑफ एअर बिकम थिनर. जसजसं आपण वरती दूर जातो पृथ्वीपासून, तसतसा हवेचा थर, लेयर मीन्स थर, हा विरळ होत जातो. म्हणजेच दॅट इज द लेयर्स ऑफ एअर क्लोजेस्ट टू द अर्थ आर व्हेरी क्लोज टू अर्थ इच अदर, while the ones higher level are not so close. The air at greater higher is rare. म्हणजेच पहा, अशा प्रकारे या पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे थर हे जवळ, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हे अगदी दाटीवाटीने असतात, परंतु जसं वर जाऊ, वरचा जो थर आहे, वरचा जो लेयर्स आहे ते एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजेच आपण जसं जसं उंच जाऊ तसा तसा हा पृथ्वीचा वातावरणाचा जो थर आहे किंवा हवा ही आहे, ही विरळ होत जाताना आपल्याला दिसते. अशा प्रकारे आपण ॲटमॉस्फिअर हे पाहिलेलं आहे.